आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची अपडेट। जळगावमध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। वाळू माफियांनी ट्रॅक्टर थेट तहसीलदारांच्या वाहनावर घातलेला आहे। जळगाव तालुक्यातील खेडी भोकर या परिसरातील हा प्रकार उघडकीस आला। या घटनेनं महसूल कर्मचाऱ्यांमध्ये सध्या संताप व्यक्त केला जातोय। आपण ही सध्या दृश्य पाहू शकतो। जळगावमधली ही दृश्य आहेत ज्यामध्ये वाळू माफियांनी ट्रॅक्टर हा थेट तहसीलदारांच्या वाहनावर चढवला, त्यावेळीची ही दृश्य। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण दृश्यांच्या माध्यमातून सध्या पाहू शकतो वाळू माफियांची मुजोरी सध्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच गौरी, आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीचं काम संपताच महसूल पथकाने पुन्हा एकदा वाळू माफियांवर गस्तीचं प्रमाण वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र महसूल प्रशासनाने वाळू चोरी रोखण्यासाठी मोहीम हातात घेतल्यानंतर वाळू माफियांची देखील आपल्याला मुजोरी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर काल तलाठी गस्ती वाळू चोरी रोखण्यासाठी जे तलाठी आणि तहसीलदारांचं गस्तीचं पथक होतं ते वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलं असताना ट्रॅक्टर त्यांनी पकडलं होतं। मात्र वाळू माफियांची मुजोरी इतकी वाढली आहे की ते ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या वाहनावरच त्या वाळू माफियाने ट्रॅक्टर चढवल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला आहे। यात महत्वाचं म्हणजे त्यात जे पथक तलाठी आणि तहसीलदार हे त्या वाहनातच बसलेले होते। मात्र धडक जोरदार असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा प्रकार आजचाच नाहीये, मागे देखील अनेकदा महसूल पथकावर वाळू माफियांकडून असेच हल्ले झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने या संदर्भात एखादी कायदा करून महसूल कर्मचाऱ्यांना जे गस्तीवर जातात आणि वाळू चोरीचे प्रकार रोखण्यासाठी जे पथक नेमलेले असतात त्यांच्यासाठी काहीतरी शासनाने सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी आता महसूल कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। आणि महसूल कर्मचारी देखील आपल्याला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे। या जो मुजोर वाळू माफिया आहे त्यांच्यावर जळगाव तालुका पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कठोर कारवाई करण्यात प्रशासनातर्फे करण्यात येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी, नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।